हॅलो अँड नमस्कार, कसे आहात? मी आहे सुप्रिया, आपल्या ब्लॉगवरती खूप खूप स्वागत करते। तर मी आत्ता आहे लक्झेंबर्गमध्ये आणि सध्या आत्ता मी इंडियन स्टोअरला चाललेली आहे किचनमधील थोडीशी ग्रोसरी वगैरे घ्यायला। तर जेव्हापासून मी लक्झेंबर्गला आले तेव्हापासून मी जेव्हा पण इंडियामध्ये फोन करते तेव्हा मला इंडियामधून विचारतात की आपल्या इंडियामधील कोणत्या भाज्या मिळतात, कोणती ग्रोसरी मिळते, कडधान्य कसे असतात, तर इथले इंडियन स्टोअर कसं असतं। तर आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे की लक्झेंबर्गमध्ये इंडियन स्टोअर कसं असतं, तिथे भाज्या कोणत्या मिळतात, त्याचे रेट्स काय असतात, कडधान्य कसे असतात। तर चला मग बघूया इथले इंडियन स्टोअर कसं आहे ते। तर मी आत्ता गारला पोहोचलेली आहे। जर आपल्याला इंडियन स्टोअरला जायचं असेल तर आपल्याला गारलाच उतरावं लागतं आणि इथे जे गार सेंट्रल आहे खूप मोठं आहे। जर आपल्याला बाहेरच्या कंट्रीमध्ये फिरायला जायचं असेल तर इथून बसेस आणि ट्रेन वगैरे मिळतात। तर मी आता इंडियन स्टोअरला पोहोचलेली आहे। तर बघूया आपण इथे आता कोणकोणती ग्रोसरी मिळते ते। इथे सगळे तांदूळ मिळतात, इथे बासमती तांदूळ वगैरे मिळून जातात। इथे इंडिया गेटचं हे 5 kgचं पॅकेट आहे जे की 16.50 युरोला आहे, जे की आपल्या इंडियन प्राईजनुसार 1650 युरो होतात। तसेच इथे जर इंडियन स्टोअरमध्ये जर आपण 40 युरोच्या पुढे जर ग्रोसरी घेतली तर ते फ्री होम डिलिव्हरीसुद्धा करतात।
इथे सगळे मसाले आहेत जे आपण भाज्यांमध्ये वगैरे वापरतो, जसं की चिकन मसाला, मटन मसाला, पनीर मसाला, असे भरपूर सारे मसाले इथे आहेत। बाकीचे खाली आहे ते जिरा मोहरी वगैरे सुद्धा आहे, तसे ओवा वगैरे मिळून जातो, जे की 1 युरो 2 युरो असे पॅकेट आहेत। तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे पॅकेट्स आहेत सगळे। ही आहे मेथीची भाजी, जी आपल्या इंडियामध्ये 10-20 रुपयाला एक पेंडी मिळून जाते, आणि ते 2 युरोला एक पेंडी आहे, म्हणजे इंडियन प्राईजनुसार 200 रुपये होतात। आणि ही शेपूची भाजी जी 1.5 युरोला आहे। इथे इंडियातील मिठाई वगैरे सुद्धा मिळतात, हे मोतीचूरचे लड्डू आहेत, पोळ्या, बर्फी वगैरे अशा मिठाई वगैरे आहेत इथे। पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या भाज्या मिळतात, त्याचे रेट्स काय आहेत। तर तुम्हाला अजूनही काही नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगू शकता, आणि आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। तर भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।